नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे सरांच्या मृत्यूदंड या कथासंग्रहातली कथा बेईमान. बोला, सर्जेराव केव्हापासनं घरी नाही आले? सब इन्स्पेक्टर रामचंद्र पार्टेंनी विचारले. 6 दिवस झाले, स्नेहल बोलली. तिच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. आणि तुम्ही आज येताय? शोधाशोध चालू होती. कुठं कुठं शोधलं त्यांना? त्यांचे मित्र, त्यांची सासरवाडी म्हणजे माझ्या माहेरी, पै पाहुणे. सुट्टीवरनं ते केव्हा आले? 5 तारखेला. 6 तारखेला पहाटे पहाटे ते मोटरसायकल घेऊन गेले. कुठं जातोय असं काही सांगितलं का? नाही, तसं काहीच बोलले नाहीत. रात्री तुमचं काय भांडण वगैरे? नाही हो, वर्षांनी ते आले होते. भांडण कसं होईल? काही न सांगता जाणं हे जरा खटकणारच आहे. नाही, म्हणजे त्यांचा स्वभाव तसाच आहे. त्यांना जाताना दुसऱ्या कोणी पाहिलं आहे का? अहो, आता एवढ्या पहाटे कोण जागा असणार? तुमचं लग्न केव्हा झालं? 1 वर्ष 2 महिने झाले की. लग्नानंतर किती महिने ते घरी होते? महिने कुठले? लग्न लागलं, दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा होती. हे सकाळीच गेले. कारण? मिलिटरीतल्या माणसाचं जीवन कसं असतं माहीत असेल की तुम्हाला. लग्न लव्ह मॅरेज काय अरेंज आहे? अरेंज आहे. तुमचे सासू सासरे कुठं राहतात? सासू नाही आहे मला. सासरे तडवळ्यात राहतात. कारण? शहरात गमत नाही म्हणतात. तुम्ही कुठं राहता? मी शिवाजीनगरला, मंगलमय सोसायटीत. एकटेच राहता का? हो. आणि सर्जेरावला बहीण भाऊ? भाऊ नाही आहे, एक बहीण आहे. ती सासरी असते. तिचं काय पूर्ण नाव आहे? लता सुरेश सस्ते. आणि गाव? फलटण तालुक्यात ताथोडा. फोटो आणलाय का सर्जेरावांचा? हो, आणला आहे. अंदाज होता तुम्हाला लागेल. हा घ्या. सब इन्स्पेक्टर पार्टेंनी तो घेतला. अहो, काय रुबाबदार आहे, सुंदर आहे की तुमचा पती. ती काहीच बोलली नाही. बरं, मला सांगा, सर्जेरावाचं पोस्टिंग कुठं होतं? लडाखला. त्यांचं कोणाशी भांडण झाल्याचं, कोणाशी वैर असल्याचं बोलण्यात आलं का? नाही हो, तसं बोलण्या इतपत वेळच नाही मिळाला. ठीक आहे, आपण जाऊ शकता. साहेब, लवकर शोध घ्या. हां, हे बघा, आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणारच. आम्हाला वेळोवेळी तुमच्याकडे यावं लागेल. हो, या की. आणि तुम्हाला काय माहिती मिळाली तर आमच्याकडं कळवत राहा. हो बडवे, यांची रीतसर तक्रार घ्या. जावा. स्नेहल, बडवेंच्याकडं जावा, रीतसर तक्रार दाखल करा. तक्रार सविस्तर लिहून घेण्यासाठी तासभर वेळ जाणार होता. रामचंद्र पार्टेंनी मोटरसायकल काढली. ते सिव्हिल ड्रेसवर होते, त्यामुळे त्यांच्या बाबतीत शंकेला जागा येत नव्हती. 5च मिनिटात ते मंगलमय सोसायटीत आले. पुरुषांपेक्षा बायका अधिक चाणाक्ष असतात. त्यांना चांगली माहिती असते. म्हणून त्यांनी एका बाईला गाठलं. ताई नमस्ते. कोण रे बाबा? मी स्नेहल सर्जेराव सदावर्तेंना भेटायला आलो आहे. कुठं राहतात ते? मला काय माहिती नाही रे दादा. स्नेहलला ओळखत नाही? अरे, ही सोसायटी काय लहान आहे का दादा? त्यात गावखेड्याचं वेगळं असते. घर अन घर, माणूस अन माणूस ओळखीचा असतोय. इथं जावा बघावं तेव्हा दारबंद, बोलणं नाही, चालणं नाही. मी बघ आता एकटीच बसली बाटा बाटा बघत. तिचा नवरा मिलिटरीत आहे. हां, काल तसले ड्रेसावर एक माणूस आलेला बघितला. कोणत्या घरात पाहिला? 7 नंबरात. परत जाताना पाहिलं का त्याला? नाही बा, असन की घरात. भेटायचं असेल तर भेट जाऊन बाबा. सब इन्स्पेक्टर 7 नंबर फ्लॅटजवळ आले. फ्लॅटला अर्थातच कुलूप होतं.
6 नंबरचा दरवाजा आतून बंद होता. रामचंद्र पार्टेंनी दरवाजा वाजवला. दार उघडलं गेलं. कोण हवं आहे? इथं कोण राहतं? मी. एकटे? हो. काय व्यवसाय? एका कंपनीत आहे. 7 नंबरमध्ये कोण राहतं? काय माहिती नाही हो. शेजारी असून माहिती नाही? अहो मी एकटा राहणारा. शेजारी कोण राहतं याच्या चौकशा का करू मी? बरं आपलं काय नाव? मुकेश. पूर्ण नाव सांगा की. मी तिकडे नागपूरकडे राहतो. काय विचारायचं आहे तुम्हाला? नाव गाव विचारून माझं काय करायचं आहे काय तुम्हाला? त्यांनी धाडकन दारच लावून घेतलं. रामचंद्र पार्टेंनी घड्याळात पाहिलं. त्यांना 7 नंबरमध्ये राहणाऱ्या कुटुंबाविषयी चौकशी करायची होती, पण आता वेळ नव्हता. ते परत फिरले, पण पोलीस स्टेशनकडे न जाता त्यांनी ताथोड्याचा रस्ता धरला. लता सुरेश सस्तेचं घर शोधायला वेळ लागला नाही. लताताई, मी सर्जेरावचा मित्र आहे, तुम्हाला भेटायला आलो आहे. ती काही बोलली नाही. पाण्याचा तांब्या ग्लास पुढ्यात आणून ठेवला. अहो मी काळजीत आहे. काल का नाव आलं सर्जेराव घरीच आला नाही? हो ना, मलाही कालच कळलं. शोधायला माणूस आला होता इथे. कुठं गेला असेल होतो? काय माहिती, आम्हीही काळजीतच आहोत. तुमच्या पै पाहुण्याकडे चौकशी केली का? अहो कालपासून माझे मालक मोटरसायकल घेऊन गावोगावी फिरत आहेत. मी स्नेहल वहिनींना सुद्धा भेटून आले. ती म्हणते संध्याकाळी आला, पहाटे पहाटे गेला. हे पटतंय का सांगा? स्नेहल वहिनींनी विचारायला नको का कुठे निघाला आहे? मला बी तेच वाटते. पण मला सांगा, त्या स्नेहल वहिनीचं आणि सर्जेरावाचं पटत होतं ना? पटायला तो इथे होता कुठे? लग्न लागलं, दुसऱ्या दिवशी ड्युटीवर गेला. स्नेहल वहिनी एकट्याच राहत होत्या? आता शिकलेल्या पोरी खेड्यात जाऊन राहणार आहेत का? तडावळ्यात सासरे बिचारे एकटेच राहतात नाही का त्यांचे? काय झालं, लग्नाआधी स्नेहलनी अट घातली होती की खेड्यात राहणार नाही, शहरात फ्लॅट पाहिजे. घेतला. आणि आता भाऊच राहिला नाही बघा तिथे. कुठे गेला कोणास ठाऊक. जाणाऱ्याला एक वाट, शोधणाऱ्याला 1000 वाटा. बरं ताई, निघतो मी. रामचंद्र पार्टे बाहेर पडले. ऑफिसमध्ये आले. इंदिरा गोसावी, लेडीज कॉन्स्टेबल आली. हे बघ, तुझ्यावर एक जबाबदारीचं काम आहे. स्नेहल सर्जेराव सादावर्ते, मंगलमय सोसायटी, शिवाजीनगरला राहती, युनिट नंबर 7. हा तिचा CCTVतनं घेतलेला फोटो. तिच्यावर लक्ष ठेवायचं. ती जाती कुठं, तिच्याकडं कोण येतं, तिच्याबद्दल मंगलमय सोसायटीतले लोक काय बोलतात, मला कळवत राहायचं. बाहेर पडली तर पाठलाग करायचा. ॲडव्हान्स रक्कम घेऊन जा. हो सर. चला निघालं की आत्तापासून कामाला लागायचे. हो लगेच. अशा केसेसमध्ये वेळेला खूप महत्त्व असतं. सब इन्स्पेक्टर रामचंद्र पार्टेंनी सर्जेराव असलेल्या मिलिटरी डिपार्टमेंटशी संपर्क साधला. फोनवर त्यांनी 2 महिने ते रजेवर आहेत असं सांगितलं. दुसऱ्या दिवशीच रामचंद्र पार्टेंनी सर्जेरावांच्या वडिलांची तडावळे गाऊन संपर्क साधला. म्हातारा बिचारा रडत होता. मुलाच्या आठवणी सांगत होता. स्नेहलबाबत मात्र ते सावध भूमिका घेत होते. सून शहरात राहायला गेली, ती इथे आली नाही. मुलगा लग्न करून गेला, तशी आमची गाठभेट नाही, हे त्यांच्या बोलण्यात आलं. स्नेहलच्या माहेरच्या माणसांशी बोलण्यात काही अर्थ नव्हता. भावाला बहीण प्रिय असते, आईवडिलांचा विश्वास असतो, ते मुलीचीच बाजू घेणार. दुसरी गोष्ट म्हणजे बायकोला टाकून जावई सासूरवाडीत राहणं शक्यच नाही. सब इन्स्पेक्टर रामचंद्र पार्टेंना प्रश्न पडला. सर्जेराव गेला कुठे? 1 वर्षापूर्वी लग्न झालं, तो वर्षांनी घरी आला. बायकोला एकटीला टाकून तो जाईलच कसा? स्नेहल सांगते सर्जेराव आला, पहाटे गेला, पण कोणाला जाताना दिसला नाही. बायकोला जातो म्हणून सांगितलं नाही. कुठे जातोय तेही सांगितलं नाही. पै पाहुण्यांच्याकडे तो सापडत नाही. मित्रांना भेटला नाही. मग सर्जेराव गेला कुठे?
केंद्र स्नेहल होती हे आता स्पष्ट होत होतं, पण पुराव्याशिवाय आरोप करता येत नाही. एक शंका ही मनात येत होती की स्नेहल आरोपी असेल तर स्वतःहून पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला येईल का? संशय हा शोधकार्याचा आत्मा. संशय येतोय, मग शोध घ्यायलाच लागेल. सब इन्स्पेक्टर रामचंद्र पार्टेंनी 2 लेडीज कॉन्स्टेबल, 2 जेंट्स कॉन्स्टेबल बरोबर घेतले आणि मंगलमय सोसायटी शिवाजीनगर इथे ते आले. दरवाज्यावरची बेल दाबली. दार उघडलं गेलं. स्नेहलचा चेहरा गोंधळलेला होता. साहेब इथे? ती काहीशी पुटपुटली. तुम्हाला म्हणलो होतो ना, गरज भासली तर मी तुमच्या घरी येईन. मी आले असते ना पोलीस स्टेशनला. कसं आहे, तुमची सेवा करणं आमचं कर्तव्य आहे. बसा बसा, तुम्ही बसा. पण बरोबर हे लोक ते पोलीस खात्यातलेत, आमच्या जनतेचे सेवक. पण त्यांना बरोबर का आणलंय तुम्ही? तुम्ही काय एवढ्या घाबरल्या? पण अहो, आपण आपल्या सर्जेरावचा शोध घेणार आहे ना. माझ्याच फ्लॅटमध्ये? कसं आहे मॅडम, पुरावा कुठेही मिळू शकतो. अरे तुम्ही का थांबला? तुम्ही जा ना. तुम्ही फ्लॅटचा कानाकोपरा शोधा. संशयित काय दिसलं तर मला बोलवा. मी येते बरोबर. स्नेहल मॅडम, कशाला कष्ट घेत आहे? बसा. नाही नाही, म्हणजे मी त्यांना मदत. थांबावं मॅडम, बसायचे हे तर गप. हालचाल केली ना, 2 लेडीज कॉन्स्टेबल आहेत, धुलाई करतील तुमची. पण का? मी काय केलं आहे? नाही, तुम्ही काय केल्याचं अजून तरी निदर्शनाला आलेलं नाही. आम्ही शोध घेतोय. काहीच केलं नाही तुम्ही तर झडती घ्यायला तुम्ही कशाला सहकार्य करताय? गप बसा की. जा रे, बघा सगळं, चाल. चौघे आत गेले. किचन पाहिलं आणि कॉन्स्टेबल राणे ओरडला, सर आत या. रामचंद्र पार्टे निघाले. मी येऊ? चला. दोघं किचनमध्ये गेले. सर, हा जाड पडदा पहा. या पडद्याच्या मागे दरवाजा आहे. तो शेजारच्या प्लॉटमध्ये उघडतोय. अहो, तो पहिल्यापासूनच तिथे आहे. वा वा, फ्लॅट बांधणारा लय कल्पक आहे बरं का. या फ्लॅटमधल्या बाईला त्या फ्लॅटमध्ये जाण्याची चांगली सोय केली त्याने. अहो साहेब, तो दरवाजा पहिल्यापासून आहे तिथे. मॅडम, माझे डोळे शाबूत आहेत. हा दरवाजा वर्षाच्या आत पाडलेला आहे. बघा की, पहिला रंग बघा, दरवाजाचा रंग बघा. अहो सर, तो दरवाजा पहिल्यापासून पाडलेला आहे. मॅडम, मी बिल्डिंग बांधलेल्या कॉन्ट्रॅक्टरशी बोलणारच आहे. तुम्ही आता गप राहा. अहो सर, हे बघा, इथं मिलिटरीमॅनचे कॉट खाली बूट पाडलेत. आहेत ना, आहेत. गेल्या वर्षापासूनच आहेत ते. स्नेहल मॅडम, मला सांगा, तुम्ही न विचारता खुलासा कशासाठी करताय हो? रामचंद्र पार्टनने बुटातले सॉक्स अलगद हातात घेतले, वास घेतला. मॅडम, या सॉक्सच्या वासावरनं कधी वापरले होते हे सॉक्स ते तज्ज्ञ ठरवतील. तुम्ही खुलासा करू नका. अहो साहेब, इथं निरोजची पाकिट आहेत. राहू दे तशीच. कचऱ्याची टोपली बघ. स्नेहल कचऱ्याच्या टोपलीकडे निघाली. मॅडम, तुम्ही लांबनं सगळं बघायचं आहे फक्त. सर, या टोपलीत वापरलेले 2 निरोध आहेत. काय मॅडम, हे बी सर्जेरावनी वापरलेले असणार नाही का? हो, त्यांनीच वापरले. वर्षानंतर लग्नाच्या बायकोशी शरीर संबंध करताना निरोध वापरणारा सर्जेराव जरा मला विचित्रच वाटतोय. मॅडम, हे आज रात्री वापरलेले आहेत. याचा अर्थ सर्जेराव रात्री इथं आले होते. हो, आले होते. छान. मग आता कुठं आहे ते? आत्ता म्हणजे मीना. रामचंद्र पार्टेंनी मीना नावाच्या कॉन्स्टेबलला इशारा केला. मीना आली. खाड खाड 2 वाजवल्या. स्नेहल बेडवर पडली. स्नेहल, एक तर खरं बोलायचं, नाही तर गप पाडायचं. खुलासा देत बसायचा नाही. शांत राहायचं. आमचं काम आम्हाला करू द्या. साहेब, पलीकडच्या फ्लॅटमध्ये जायचं का? आता दरवाजा उघडा आहे ना, मग गेलंच पाहिजे ना. अहो, तो फ्लॅट मुकेश नावाच्या माणसाचा आहे.
मला चांगलं माहिती आहे ते. मी त्याला फोन. रामचंद्र पार्टेंनी तिच्या हातून फोन घेतला. नाही तुम्ही नका तसदी घेऊ. आता काय करायचे ते आम्ही करू. जा रे जा, कानाकोपरा भाग आम्ही पण येतोय. मीना, तू या स्नेहलवर लक्ष ठेव. काय हालचाल केली कमरेचा पट्टा काढायचा. स्वतः रामचंद्र पार्टे शेजारच्या फ्लॅट नंबर 8मध्ये गेले. त्या फ्लॅटमध्ये मिलिटरीमॅनची हॅट मिळाली. किचनमध्ये बघ. अहो किचनमध्ये ताट तांब्या तवा गॅस काही पण नाही साहेब. त्या मुकेशला त्याची गरजच नाही ना. त्याची सगळी सोय स्नेहलकडं होत होती. बाथरूममध्ये जा. कॉन्स्टेबलनी बाथरूममध्ये प्रवेश केला. सर, कॉन्स्टेबल ओरडला. काय? अहो बाथरूमची फरशी फक्त ठेवलेली आहे, थोडा वासही येतोय. याचा अर्थ इथंच विल्हेवाट लावली आहे. मी नाही हो, खरंच मी नाही. आई शपथ सांगते, देवा शपथ सांगते. स्नेहल बडबडत राहिली. मग कोणी? तू नाही ना, मग घाबरती कशाला? कोणी केलं सांग. मुकेशने. मग घाबरू नको. घाबरू नको स्नेहल, आम्ही तुला मदत करू. माझ्यावर नाही ना काही येणार? अजिबात येणार नाही. तू एक काम कर, मुकेशला तुझ्या मोबाईलवरनं फोन कर. महत्त्वाचं काम आहे सांग. बोलवते मी, पण माझ्यावर काही नाही ना येणार. तू मदत केली तर कसं येईन तुझ्यावर? पण तू दगा दिला, तो मुकेश इथं आलाच नाही, तर मग तुझ्यावर आरोप केला जाईल. अडकणार तू. बरोबर आहे का नाही? मी घेते बोलवून. किती वेळात येऊ शकन त्यो? काही इथे जवळच कामाला आहे, 10 मिनिटात येईल. हे बघ, आम्ही हेतय अशी त्याला कल्पना द्यायची नाही. नाही तर बघा कोणाचा आरोप तुझ्यावर करेल. त्याच्याशी नेहमीप्रमाणे लाडात बोलायचं. द्या फोन, करते मी. सर्वत्र शांतता पसरली. तिला फोन दिला गेला. तिने फोन केला. छान नाटक केलं. लाडात बोलली. रामचंद्र पार्टेंनी एका कॉन्स्टेबलला 2 कामगार, फावडं, टिकाव आणायला पाठवलं. आता शांतता होती. सगळेजण कोपऱ्यामध्ये कपाटामागे दडून बसले. मुकेश आला तो स्नेहलच्या फ्लॅटकडे. स्नेहलने दार उघडलं. तो आत आला. स्नेहलला मिठी मारणार तोच रामचंद्र पार्टेंनी त्याला मिठीत घेतला आणि आधी कुत्र्यासारखा तुडवला. शेजारच्या फ्लॅटमधली 3-4 माणसं बोलवली. कामगार टिकाव खोरं घेऊन तोपर्यंत पोचले. शूटिंग चालू होतं. मुकेश आणि साक्षीदारांच्या साक्षीनं बॉडी बाहेर काढली. बॉडी मोठ्या पिशवीत होती, तरीही दुर्गंधी येतच होती. मुकेश, ही बॉडी कोणाची आहे? तो गप्प. एका फटक्यात आडवा झाला. बोल, कोणाची आहे बॉडी? फौजी सर्जेरावाची. स्नेहल, ही बॉडी कोणाची आहे? माझ्या नवऱ्याची. खून कोणी केला? या मुकेशने. मुकेश हे खरं आहे का? हो, खरं आहे ते. मी सर्जेराव सदावर्तेचा खून केला. दोघांना बेड्या घाला. बेड्या घातल्या. पंचनामा झाला. शववाहिका तोपर्यंत आली होती. प्रेत त्यात ठेवलं. उत्तरीय तपासणीसाठी ते दवाखान्यात पाठवून दिलं. दोन्ही फ्लॅटमधल्या संशयित वस्तू जप्त करण्यात आल्या. दोन्ही फ्लॅटना सील केलं गेलं. मुकेश स्नेहलला पोलीस स्टेशनला एकत्रित आणलं. एकत्रित जबाबाला सुरुवात झाली. कॅमेरा चालू होता. लिखाई चालू होती. मुकेश, स्नेहल, तुमच्या दोघांमधल्या भिंतीला दरवाजा कोणी तयार करून घेतला? तो गप्प. मुकेशनी घेतला सर. मुकेश, आम्ही तोंड सुजवून उघडतो बरं का. विचारलेल्या प्रश्नांची खरी आणि खरीच उत्तरं द्यायची. आता सांग मुकेश, कशासाठी दरवाजा तयार करून घेतला? तो बोले ना. मग त्याची मळणी केली. मळणी केल्यावर बोलायला लागला. आम्हाला दोघांना एकत्र राजरोस राहता यावं म्हणून. तुमची लग्नापूर्वीची ओळख होती का? नाही, नव्हती. इथे आल्यावर झाली ती. कारण ती एकटी होती, मी पण एकटा होतो. स्नेहल, हे खरं आहे का? हो, खरं आहे. दरवाजा कोणच्या गव्हांड्यानी बसवला? बबन खाडेत. त्याचा पत्ता?
मुकेशने त्याचा पत्ता देऊन टाकला. तुम्ही पती पत्नीसारखं राहतो आता. हो. मग निरोधचा वापर का करतो आता? शरीर संबंधातून स्नेहल गरोदर राहू नये म्हणून. रात्री तू तिथंच होता का? हो. ते निरोध तुझेच आहेत का? हो. आता सांग, खून कसा केला? सर्जेराव फ्लॅटवर आला. स्नेहल आणि तो बोलत होते. रात्री त्याच्याबरोबर स्नेहल झोपणार हे मला असह्य झालं. ते दोघे बोलत असताना मी बेडरूम दरवाज्यातून आलो आणि घण त्याच्या डोक्यात घातला. सर्जेराव जागेवर खलास झाला. स्नेहल हे खरं आहे का? हो. हा अचानक आला आणि यांनी घाव घातला. मग काय केलं? फ्रीजच्या प्लॅस्टिक कव्हरमध्ये बॉडी भरली आणि मग तिथे खड्डा खणला. एकट्याने खड्डा मारला? हो. कुदळ फावडं कुठून आणलं? ते नवीन आणलं दुकानातून. आता त्या वस्तू कुठे आहेत? तर मी टेरेसवर टाकले. स्नेहल या मुकेशनी सांगितलं ते सगळं खरं आहे का? हो, खरं आहे. त्या वरच्या फारशा कोणी बसवल्या? बबन खाडेनी. म्हणजे तुझ्या फ्लॅटचा वापर तू करतच नव्हता? ते मी फक्त फ्लॅटमध्ये आत येण्यासाठी करत होतो. लोकांना वाटावं की मी माझ्या फ्लॅटमध्ये राहतोय म्हणून. आणि मग प्रत्यक्षात कुठं राहत होता तू? मी स्नेहलबरोबर तिच्याच फ्लॅटमध्ये. जबाबावर सह्या घेतल्या, कोर्टात केस दाखल केली. चार्जशीट बघता, एका सैनिकाचा झालेला खून बघता कोर्टानं 15 दिवसांची पोलीस कस्टडी दिली. 15 दिवसात सबळ पुरावे मिळाले. आता ही केस कोर्टात सुरू आहे. माझा विश्वास आहे बेईमान सैनिक पत्नी स्नेहल आणि मुकेश दोघांनाही जास्तीत जास्त शिक्षा होईल. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता जगन्नाथ शिंदे लिखित कथा बेईमान. ही पोलीस चातुर्य कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअरही करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.